पंढरपूरहून एक आनंदाची बातमी। कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची 24 तासांच्या प्रचंड गर्दीचा विचार करून मंदिर समितीने श्रींचा पलंग काढत भाविकांसाठी 24 तास दर्शनाची सोय केली आहे। यंदा 26 ऑक्टोबर हा शुभ दिवस ठरवून विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला। सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की आता पुढील 9 नोव्हेंबर म्हणजेच प्रक्षाळ पूजापर्यंत 24 तास दर्शन सुरू राहणार आहे। श्रींचा पलंग काढल्यामुळे काकडा आरती, पोशाख, धूपारती आणि शेजारती हे राजोपचार तात्पुरते थांबवण्यात आले आहेत। मात्र नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार नेहमीप्रमाणेच सुरू राहतील। पूजेच्या वेळी सह अध्यक्ष औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, हभपद ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि अन्य अधिकारी उपस्थित होते। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दर्शन रांगेत दिसत असून दर्शन रांग जलद गतीने पुढे जावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत। मंदिरात 24 तास मुखदर्शन आणि 22 तास 15 मिनिटे पदस्पर्श दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे। तसेच श्रींचे लाईव्ह दर्शन मंदिर समितीच्या संकेतस्थळावर आणि शहरातील LED स्क्रीनद्वाराही पाहता येत आहे। कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की यंदाच्या यात्रेचे नियोजन मागील आषाढी यात्रेतील अनुभवाच्या आधारे करण्यात आले असून भाविकांना सुलभ, सुव्यवस्थित आणि जलद दर्शन मिळावे यासाठी प्रशासन सज्ज आहे। कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरीत भजन, कीर्तन, अभंग गायनाच्या स्वरांनी वातावरण दुमदुमले आहे।